तर मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटलाय। पैनगंगा नदीला पूर आलाय, त्यामुळे महामार्ग अक्षरशः ठप्प झालाय। यवतमाळ माहेर ते किनवट मार्ग सुद्धा बंद झालेले आहेत। तर यवतमाळच्या दिग्रजमध्ये धावंडा नदीला पूर आलाय, त्यामुळे अनेकांच्या घरात पुराचं पाणी शिरलंय। पहिल्यांदाच पुराच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे पूर आलाय। प्रशासनानं नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पुराच्या पाण्यातनं चालत जाणं हे तरुणाच्या जीवावरती आल्याची घटना समोर आली आहे। यवतमाळमध्ये मुसळधार पावसानं पूर आला आणि दिग्रज रस्त्याच्या पूस नदीवरील पुलावरनं पाणी वाहत होतं। त्याच वेळेला एक तरुण नुसतं धाडस करून पुलावरनं चालत गेला आणि त्यात पुराच्या पाण्यामध्ये प्रचंड वेगात असलेल्या या पाण्यामध्ये वाहून गेला। त्याचा आता सध्या शोधकार्य सुरू आहे।